नमस्कार, शुभांगी किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. दोडका म्हणजे नुसती कोरडी भाजी अजिबात नाही. आज बनवूया दोडक्याची रस्सा भाजी. भाकरीबरोबर एक नंबर लागते. चला बनवूया. भाजीची खरी चव आहे वाटणात, तर वाटण बनवून घेऊया. मी ते घेतलं आहे कोथिंबीर, भाजलेले शेंगदाणे, लसूण आणि खोबरं. आपण याचं वाटण करून घेऊया. ते दोडक्याच्या शिरा सगळ्या काढून घ्यायच्या आणि हा दोडका 4 भागामध्ये कापून घ्यायचा. त्यामध्ये आपल्याला मसाला भरता येईल असा. ते कापून झाले. आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊया. आता त्यामध्ये हरभऱ्याची डाळ, तर आपण वाटण काढून घेऊया केलेलं. तर त्यामध्ये 1.5 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, त्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. हा मसाला मिक्स करून झाल्यानंतर आपण दोडक्याच्या फोडीमध्ये भरून घ्यायचा. आपण भरून घेऊया. चला, तसा फोडीमध्ये असा भरून घ्यायचा मसाला. मसाला फोडीत भरून झाल्यानंतर राहिलेला मसाला काढून घ्यायचा आणि त्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं. तर कढईमध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं. जिरं फुललं की त्यामध्ये शिल्लक राहिलेले वाटण आपण टाकून चांगलं 5 मिनटं परतून घ्यायचं. ते वाटण आपलं परतून झालंय. आपण त्यामध्ये 1 चमचा हळद आणि अर्धा चमचा गोडा मसाला टाकून घेऊया. मस्त मिक्स करून घ्या आणि रस्सा हवा तेवढा पाणी टाकून घ्या आणि उकळी आल्यानंतर झाकण ठेवून मंद गॅसवर 5 ते 8 मिनटं शिजू द्या. दोडका चांगला शिजला पाहिजे. तर इथे आपला रस्सा तयार झाला आहे. शेंगदाणा खोबऱ्याच्या वाटणातील झणझणीत दोडक्याची रस्सा भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गरम भाकरीबरोबर खाऊन घ्या.